जे आतमधली गर्दी प्लीज आम्हाला सहकार्य करा प्लीज. थोडं तुमचे फक्त अध्यक्ष जे असतील ते थांबा. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचं आगमन झालेलं आहे. माझी सर्व बांधवांना विनंती आहे, राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व शांततेनं बसून शांततेचं सहकार्य करावं. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना येण्यासाठी रस्ता त्या ठिकाणी द्यावा आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत जे पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा नम्र विनंती या ठिकाणी आहे की आपण सुद्धा धरू नये. डॉक्टरांनी अत्यंत कडक शब्दांमध्ये विनंती आहे की या ठिकाणी या दोन्ही उपोषण करण्याची तब्येत खालावलेली आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं या दोन्ही उपोषण करण्याच्या वतीनं महाराष्ट्रातील या ठिकाणी महाराष्ट्रातल्या तमाम गोरगरीब उपेक्षित दुर्लक्षित वंचित ओबीसी बांधवांवर अन्याय होत असताना 8 दिवसापासून या ठिकाणी या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं या देशातल्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं. ओबीसीचं आरक्षण देऊन अमृतापेक्षा मोठं उपकार बाबासाहेबांनी आमच्यावर केले. त्या बाबासाहेबांचे नामदर्शनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आले. या दोन्ही उपोषणकर्त्यांच्या वतीनं महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी बांधवांच्या वतीनं आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचं या ठिकाणी स्वागत करतो, अभिनंदन करतो. त्यांना बाळासाहेब म्हणाले की तुम्ही उपोषण करू शकता, फक्त पाणी पिऊन उपोषण करा, कारण पाणी पीत राहा. उपोषणकर्त्यांनी मार्ग दिलाय. मी बाळासाहेबांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी या उपोषणकर्त्यांचं मत बदललं. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक गोष्ट मी असा इथे खुलासा करतो की 1990 सालच्या दंगली 91च्या दंगली 91-92च्या दंगलीमध्ये माननीय बीबी सिंग हे आझाद मैदानावरती उपोषणाला बसले होते आणि त्यांचं उपोषण सुद्धा एवढं कडक होतं की ते पाणी घेत नव्हते. कालांतराने असं झालं की त्यांचे प्युरिटीत वाढलं आणि लक्षात आलं की त्यांच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या. म्हणून इथे सुद्धा मी डोळ्याने ते पाहिलं असल्यामुळे त्याचा साक्षीदार असल्यामुळे मी ज्या ज्या ठिकाणी जात असतो उपोषणकर्त्यांच्या याच्यामध्ये त्यांना नेहमी म्हणत असतो की पाणी पीत राहा, कारण किडनीला पाणी हे लागतं, तिथे अवयवातलं एक महत्वाचं आहे. त्याच्यामुळे त्यांनी पाणी प्याले म्हणून असं त्यांचं उपोषण सुटले असं कोणी समजू नये. त्यांचं आंदोलन चालूच आहे. ओबीसी एक सुटीचा ओबीसी आणि धक्केविमुक्त यांचं आरक्षण अबाधित राहावं आणि इतर कोणाला आरक्षण देऊ नये अशी असणारी जी मागणी आहे त्या मागणीच्या समर्थनार्थ त्यांनी सर्व उपोषण या ठिकाणी सुरुवात केली. गप्पा मारता मारता मी आता असणार त्यांच्याशी बोलतो की उपोषण चालू राहिले तरी पाणी हे आपण सर्व पीत राहिलं पाहिजे. पाणी ते पीत राहतील अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी बाळगतो. खरं म्हटलं की शासनाने
या प्रश्नाकडे असलेल्या गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे मला जी काही माहिती मिळते त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये निवेदन देणं चाललेलं आहे, आंदोलन देणं चाललेलं आहे आणि मोर्चे सुद्धा काढण्याची तयारीमध्ये आहेत अशी परिस्थिती. महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा हा राहिला पाहिजे या दृष्टीने जी पावलं टाकली पाहिजे ती शासनाकडून मला सर्व पडताना त्या ठिकाणी दिसत नाही. अनेक वेळा महाराष्ट्रामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये ओबीसी आणि मराठा समाज असा अनेक वेळा आमने सामने आलेला आहे. शासनाचा सुद्धा अनेक वेळा या संदर्भात असणारा समज त्या ठिकाणी आणि जाणीव करून सुद्धा दिलेली आहे. ही परिस्थिती सुटत आहे. बेरोजगारी ही अजून त्याच्यामध्ये भर घालते. आपल्याला थोडंफार जगण्याचं असणारं साधन मिळालेलं आहे, शाश्वत मिळालेली आहे. त्याच्याच वरती हमला होतोय की काय आणि तेच निघून जातोय की काय याची असणारी चिंता ही भटक्या लोकांना ओबीसी समूहाला आहे अशी परिस्थिती आहे. तेव्हा ही जी भीती आहे या भीतीला कुठेतरी आपण असं हात घातली पाहिजे, चर्चा केली पाहिजे आणि जे राजकीय पक्ष आहेत आमच्या राजकीय पक्षांची नेते जे आहेत त्यांना भूमिका घ्यायला आपण सांगितली पाहिजे आणि त्यातून असा मार्ग काढला पाहिजे असं त्या ठिकाणी मागतो. पक्षाच्या वतीने जे आहे ते आम्ही आमची भूमिका अगोदरच जाहीर केलेली आहे. ओबीसीचं असणारं आरक्षणाचं दार हे वेगळंच असलं पाहिजे. ते मंडळी कमिशनने निर्माण केलेलं आहे आणि त्यावेळेस अनेक मुद्द्यांचा उहापोह त्यावेळेस झाला होता, निकाली लागला. मंडळ कमिशन हे असताना 80 साठी आलं होतं. आज आपण असताना 2024 मध्ये आहोत. 44 वर्ष होऊन गेलेली आहेत. समाजामध्ये चढ उतार हा होत असतो. तेव्हा नवा कुठला तरी वर्ग निर्माण होतो की ज्याला शासनाच्या मदतीची आवश्यकता असते. ही परिस्थिती लक्षात घेता ज्यांना आवश्यकता झालेली आहे त्यांना कशा पद्धतीने असताना मदत करायची याचा सुद्धा शासनाचा स्वतःचा अधिकार. पण एखादी व्यवस्था सेटल झालेली आहे म्हणजे जी शाश्वत झालेली आहे तिच्यामध्ये आपण असं गडबड करण्याचा प्रयत्न केला किंवा कोणाला तरी घुसळण्याचा प्रयत्न केला तर मग सामाजिक दृष्टीने असणारा सलोखा जो असतो बिघडला जातो आणि ज्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो की टेन्शन तणाव हा असणारा त्या ठिकाणी निर्माण होतो आणि आज तणाव निर्माण झाला अशी परिस्थिती आहे. शासनाला माझी विनंती आहे की हा तणाव एक मर्यादेच्या पलीकडे जाता कामा नये आणि शासनाने ताबडतोब याच्यामध्ये लक्ष घालावं. शासन लक्ष घालील अशी या ठिकाणी अपेक्षा बाळगतो. पक्षाच्या वतीने ओबीसीचं आरक्षण हे ओबीसीनाच असलं पाहिजे हे भूमिका पुन्हा